एक दिवशी शेर भरलं म्हणजे ते खाली होतणार घेऊ मग त्याला सुट्टी नसते. कर्म पूर्ण भरलं म्हणजे त्याला सुट्टी नसते. आम्ही गरीबातलं पहिल्यापासून आलेलाच माणूस आहे आणि बैल वर्णल बांधलेला आहे. मी स्वतः बी सांगतो, जग बी बोलतंय. बैल जाती गोतीतला स्टॉप पहिल्यापासून 4थ्या डूपासून आणलेलं बांधलेलं आम्हीच. सिद्धापूर खान बाहेर काढलेलं आम्हीच. हे 2,51,000चं खरेदी आहे. आता सध्या दुसरा आहे बैल. म्हणजे डुप्लिकेट काहीच निघू नये आता दात लावलेला आहे. दुसरं माप फुल आहे बैलाला. आता सध्या दुसऱ्यात एवढा माप कुठलाच बैलाला नाही. आणि शिंगाचा लांबडा बघा आता सध्या 1.5 फूट आहे शिंग. मग जुळल्याला येऊस तर बैल शिंगाचं माप. कृष्णारी मंडळी, खिल्लारप्रेमी पंढरपूरकर यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत. तर मित्रांनो, आज आपण खानापूरचे पाटील यांच्या दावणीला आलो होतो. तर यांनी आजच एक नवीन खरेदी केलेली आहे आणि खोंड बघू शकताय. सध्या दाताला 2 दात आहे आणि 2 दातीमध्ये फुल माप आहे. तर याच्याविषयी संपूर्ण माहिती आपण त्यांच्याकडूनच जाणून घेणार आहे. जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर नमस्कार पाटील साहेब. नमस्कार दादा. आता आपला परिचय सगळ्यांना माहीतच आहे, तरी पण एकदा परिचय द्या आपला. हो चालतंय. माझं नाव सोमनाथ मलकाना पाटील, गाव खानापूर, तालुका दक्षिण सोलापूर, जिल्हा सोलापूर. हां. तर हे आजच घेतलाय तुम्ही? हो आजच आणतो. तर काय बघून तुम्ही ह्या खोंड खरेदी केला? बैलाचं जात आपल्याला पटलं, बैलाचा पारा पटला आपल्याला. आता सध्या दुसरा आहे बैल. म्हणजे डुप्लिकेट काहीच निघू नये. आता दात लावलेला आहे. दुसरं माप फुल आहे बैलाला. आता सध्या दुसऱ्यात एवढा माप कुठलाच बैलाला नाही. आणि शिंगाचा लांबडा बघा आता सध्या 1.5 फूट आहे शिंग. मग जुळल्याला येऊस तर बैल शिंगाचं माप कोणाला कळणार नाही. जातीच बैल आहे. आणि मी किती बैल म्हणला आता 42वा बैल माझ्या हातनं झालतं. हे 43वा बैल आहे. आता कानापासून मागं असं धार लावल्यामुळे प्लेन बावडी, एवढं घट्ट बावडीचं बैल मला मिळालं नव्हतं. आता बसवराजाच्या पुण्यानं आणि तुमचं सगळं मित्र लोकांच्या पुण्यानं आपल्याला बैल कवळ्यात चांगलंच मिळालं. आता एक 2 महिन्यात बैल घडवून आम्ही परत यूट्यूब चॅनलला सोडू आम्ही बैलाचं काय व्हिडिओ वगैरे. हो. तर कुठल्या खाणीचा बैल आहे हो? काय हे बैला मला सांगितलं आटपडे खाणीतला आहे म्हणून. आम्ही त्यांच्यावर विश्वास काय ठेवला नाही, अजून ग्रंथ केला नाही. आम्ही स्वतः मी त्या मालकाला परत एकदा गाठ पडून कुठं जन्मलं, कुठून फिरून आला, म्हणजे व्यापाऱ्यापाशी फिरून आलेला बैल आहे. नेमका कुठल्या बैलाचं आपल्याला काय माहित नाही. उगाच काय तर ते वाण बघून ते दुसऱ्या बैलाला चिटकावला येत नाही. आम्ही किती खरं बोललो तर बी लोक काय तर आमच्या मागं पिढा लागल्यामुळे लागले ती. आता तुम्हाला सांगतो, परवा एक 15-20 दिवसाच्या मागं आपलं बाजीचं परिपूर्ण ते व्हिडिओ मुलाखत वगैरे आपल्याला आम्ही दिलंय. त्याला यूट्यूब चॅनलला त्यांनी काय तर कमेंट केलं. त्या माणसाचं का नाव काय घ्यायचं नाही, आपल्याला माहित आहे ते घाण आहे माणूस. त्याला तर काय कळणारच नाही आणि करणाऱ्या माणसावर जळायचं तर सोडणारच नाही त्यांनी. आणि ते महागा बसून करते. तिथं येऊन आपल्याला सांगितलं तर पाटील तुमचं चूक आहे, माझ्याकडनं अभ्यास घ्या म्हणलं तर आम्ही घेऊ, त्याचं काय अडचण नाही. फक्त ते घाण करत बसते मागं, पुढं बी येत नाही. आपल्याला सांग काय चांगलं बोलत नाही आणि चांगलं माहिती बी सांगत नाही. त्याला काहीच कळत बी नाही. त्यांनी काय म्हणते, आपलाच बैल लय उजवाय, आपलाच बैल जोर आहे. बाबा बसवराजाला आम्ही नावं ठेवत नाही. तुझं बैल चांगलं असेल आणि तुझं पर्यायानं तू माहिती दे, आमचं पर्यायानं आम्ही माहिती देतो. तुला काय आम्ही अडचण दिलं नाही आणि त्याला काय आम्ही बोललं बी नाही. अजून काय आम्ही महागारी काय कमेंट केलं नाही. केव्हा येऊन आमच्या दावणीला विचारताय त्याला आम्ही उत्तर देऊ. आपल्याला एक मुद्दा आहे की लोकांना सांगायचं, म्हणजे तुम्हाला काय अडचण असलं तर, ह्यांच्यात संशय असेल तर आपल्याला विचारा फोन करून. इथं येऊन स्वतः तुम्ही बैल बघा, काय असेल तुम्हाला कळेल. तसलं लबाड माणसाच्या मागं लागून तुम्ही काय त्यांच्या कानावर घेऊ नका म्हणतो लोका सांगला. मी काय खोटं बोललेलं असलं तर इथं येऊन माझ्या संग ऑब्जेक्शन घ्या, काय अडचण नाही. पाटील तुमचं इथं चुकी झालंय म्हणलं तर मी मान्य करून घेतो, काय अडचण नाही बाबा, तुमचं पॉईंट सुधरून घेऊ, त्याचं काय अडचण नाही. फक्त ते तसलं काय करायला आलाय, आम्ही गरीबातलं पहिल्यापासून आलेलाच माणूस आहे आणि बैल वर्णल बांधलेला आहे. मी स्वतः बी सांगतो, जग बी बोलतंय. बैल जाती गोतीतला स्टॉप पहिल्यापासून 4थ्या डूपासून आणलेलं बांधलेलं आम्हीच. सिद्धापूर खान बाहेर काढलेलं आम्हीच. हे आत्ताच जन्मलेलं आहे. त्याला गाण सुद्धा धुवायला येत नाही. आता ते काय तर उगा लबाड बोलते, कुठलं तर बैल चिटून काय तर करते ती. त्यांनी स्वतः येऊन मला विचारू दे, मी मागचं 100 वर्षाचं मागून लाईन काढतो, हे नुसतं 50 वर्षाचं लाईन काढून दाखवते मला.
मग उगा मागं बसून काय तर करते त्याला काय आम्ही त्याचा विचार करायला नाही. आपल्याला स्वतः कधी येऊन गाठ पडते मग त्याचं उत्तर प्रश्न उत्तर सगळं आमच्याकडे आहे. त्याला बरोबरच आम्ही देणार आहे खरं, पण ते यायला तयार नाही बाबा. हा मागं बसून करते. मी त्याला अजून एकदा विनंती करतो की बाबा तुझ्या पर्यायानं तुझं बैलाचं काय तुला सोडायचं सोड, बोलायचं बोल, आमच्या बैलाचं चर्चा करू नको. आणि तरी तुझ्या पद्धतीनं आमच्या बोलण्यात काय फरक झाला असेल तर तू येऊन आपल्याला सुधरून दे. हा मग तुला शाबासकी आम्ही देऊ की बाबा आमच्यापेक्षा तू हुशार आहे, मग अनुभव आमच्यापेक्षा तुला जास्त आहे, असं काय तर येऊन आपल्याला भेटून बोलून जा ना. मागं बसून काय तर कमेंट करायचं. मग कसं होतंय, एक दिवशी शेअर भरलं म्हणजे ते खाली होतणार घेऊ, मग त्याला सुट्टी नसते. कर्म पूर्ण भरलं म्हणजे त्याला सुट्टी नसते. याला कुठं काय रावणाला राम भेटतंय तसं भेटणार याला. हा म्हणजे हे आता युट्यूब चॅनल त्याने ऐकणार 100%. ऐकून तर सुधरताय का बघू आम्ही. हा तेवढंच बोलायचं, बाकी काय अडचण आहे आपल्याला. हो. तर कितीची खरेदी आहे आता ही? हे 2,51,000चं खरेदी आहे. 2,51,000. 2,51,000. बरं. म्हणजे आता जे तुमच्या दावणीला 42 बैल झाली, 43वा बैल आहे. हा तर मागच्या सगळ्या बैलांचा विचार केला तर ह्यात वेगळं काय जाणवलं तुम्हाला? मागच्या सगळ्या बैलांचं विचार केलं तर हे कानापासून मागं काय आहे सिस्टीम सगळं हे असलं एक असं लेवल म्हणजे धार मारल्यावर असं बावडे मला मिळालं नव्हतं बैलाला. कुठं तर जरा चौक कमी, शेपूट जाड, काय तर थोडं कमी पडतच होतं. म्हणजे आता हे तर कानापासून मागं बावडीला कुठं बोट ठेवायला काम नाही, ह्याला जागा नाही. थोडं कुठं तर तोंडाला नाक कमी, काय तर थोडं कमी असणार कुठलं तर बैलाला. तर वयात पूर्ण आला म्हणजे चौ बाजूकडनं बैल गोडवा दिसणार. असं आपल्याला म्हणजे हे बैल निवडतंय, आम्ही नेऊन इथं घडवलं तर बैल होतंय म्हणून तर आम्ही शर्ती घालून आणलंय. म्हणजे आता ही 2 दाती अजून वय वाढेल तसं रूप बदलत जाणार. हो, बैल चौसा संपूर्ण सायदातीत बैल आला म्हणजे मग बैलाचा रंग येणार सगळं. आता सध्याच बैल ते बौद्धनवाला काय नाही ते तेवढं म्हणजे 64 इंच 63 इंचाचं बैल आहे, दुसरा आहे. आणि बैल एक दिवशी सायदातीत बैल एक 70 पर्यंत येईल बैल, तेवढं आपल्याला वाटतंय. म्हणजे तेवढं दांडगच होणार बैल.